काय एकपेशी आहे माहिती आहे आपल्याला, युनिसेल्युलर युकॅरियोटिक जीव आहे. ठीक आहे, युकॅरियोटिक. त्याच्यानंतर किंगडम प्रोटिस्टामध्ये समावेश आहे. कशामध्ये येतो आम्ही बद्दल, कशात येतो? प्रोटिस्टामध्ये. कशात? प्रोटिस्टा. याचा शेप कसा आहे जर कोणी विचारलं की व्हॉट इज द शेप ऑफ अमिबा, तर इरेग्युलर शेप आहे, नियमित काही दिसत नाही. जसा जसा राईट ट्रँग्युलर म्हणा, रेक्टँग्युलर म्हणा, स्क्वेअर म्हणा, असे राईट वाले शेप नाही, इरेग्युलर कसा पण त्याचं ठरवू शकत नाही तुम्ही. त्यानंतर सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाही आणि स्वातंत्र्य अवयव संस्था असतात, म्हणजे नसतात त्याला, की सगळं काम ते एकाच अवयवाच्या माध्यमातून करतात. आपल्याला जसं डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी एक वेगळा घटक आहे, बरोबर आहे. त्यानंतर श्वासोश्वासासाठी, एक्सक्रेशन साठी सगळ्या वेळेस अवयव वेगवेगळे आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रोसेस करण्यासाठी. पण अमिबा एकाच प्रोसेसच्या माध्यमातून त्यानंच नाही का त्याने खाणं पण आणि त्यानंच बाकीचं समजू शकता, बरोबर आहे. ठीक आहे. तर आता त्याला हे बघा या चित्रामध्ये दिसतं की फोटा काय हा जो दिसायला लागलेला दॅट इज द स्युडोपोडिया, स्युडो मीन्स फोटा. त्यानंतर न्यूक्लियस केंद्र के आहे. ठीक आहे, काय ते न्यूक्लियस आहे. त्यानंतर नाही का काही गोष्टी लक्षात घ्या, फूड व्हॅक्यूल याला म्हणतात अन्नधान्य, फूड व्हॅक्यूल्स आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल म्हणतात. यात काय होते, अन्नपचन करण्याची प्रक्रिया म्हणजे पाणी, सॉरी, की तुमचा पाण्याचं संतुलन करायचं काम कोण करत असेल तर हे व्हॅक्यूल करते. स्वतःला अंकुचन करून कॉन्ट्रॅक्ट करून घेतात, पाहिजे तेवढं मनात ठेवतात, बाकीचं पाणी बाहेर ठेवून देतात. दॅट इज अ कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल म्हणतात त्याला. सायटोप्लाझम याच्यामध्ये सगळ्या जे ऑर्गॅनिक प्रोसेस आहेत त्या प्रोसेस यात घडतात, सगळ्या जैविक प्रक्रिया या त्यात घडतात सायटोप्लाझम मध्ये या सगळ्या. आणि सेल मेम्ब्रेन, सेल वॉल नाही तर सेल मेम्ब्रेन आहे. तर हे सेल मेम्ब्रेन करते काय, प्रोटेक्शन करते, प्रोटेक्शन करते. तर सेल वॉल नाही आहे याच्यात, लक्षात ठेवायचं. सेल वॉल अब्सेंट आहे. या बिचारी सेल वॉलचं पण सेल मेम्ब्रेन करते. आपल्याकडे मोठा बॉडीगार्ड असतो कधी कधी, मग नसला तर एखादा त्याचा भाऊ देते तात्पुरतं, जाय भाऊ म्हणते मी आज कामात. तसं सेल वॉल नाही, पण कोण काम करायला संरक्षणाचं, सेल मेम्ब्रेन. कोण करायला, सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. आता त्याच्यात डोमेन कोणता आहे, युकॅरिया, किंगडम कोणता, प्रोटिस्टा, जीनस कोणता, अमिबा. लक्षात आहे. हे राहतात कुठं, त्याला म्हणतात हॅबिटेट. आपण जसं घरी राहतो, आपले गाव आहे, तसं अमिबा दादा कुठं असतो, दादा आपला गोड्या पाण्यात, गोड गोष्टी लय आवडतात, पाण्यात उडी गुपकून मारते. गोड दिसलं की अमिबानं उड्या मारतात, तलाव दिसला की गेला म्हणतात, डबके आणि ओलसर माती. अमिबा कुठं भेटत तसं तर डबक्यात भेटते, ओलसर मातीत भेटायला, तलावात भेटायला किंवा गोड्या पाण्यात भेटायला. ठीक आहे, त्याची राहण्याची आवडती ठिकाण. आपण कसं जातो मोठ्या ठिकाणी, स्वित्झर्लंड, काश्मीर फिरायला, तसं त्याचे राहण्याचे ठिकाण आवडते. त्याच्यानंतर थोडंसं अमिबाचं स्ट्रक्चर बद्दल बघू, कसं आहे ते स्ट्रक्चर. तर सेल मेम्ब्रेन आहे की नाही, हे एक नंबरचा भाग बघा, इथं सेल मेम्ब्रेन दिला. ठीक आहे, हे जे भाग आहे तर हे संरक्षण करते. काय करते हे भाग, संरक्षण करते. दुसरं सिलेक्टिव्ह परमिएबलचा अर्थ काय व्हायला लागला, माझ्या पद्धतीने मला जे पाहिजे ते घेतो, नको ते बाहेर फेकतो. परमिशन देणे, परमिएबल शब्दाचा अर्थ सिलेक्ट करून एखाद्याला, जसं शिक्षक मे आय कमिंग म्हणलं की जे विद्यार्थी आहे वर्गातला त्यालाच आत येऊ दे, सिलेक्ट करते, निवडते, ये बाबा म्हणते, परमिशन आहे तुला. तसं हे जे आहे सेल मेम्ब्रेन ते पण तसंच करते, म्हणते जे घटक मला पाहिजे ते आतमध्ये, पाणी जर पाहिजे तेवढंच आतमध्ये येऊ दे, किंवा कुठलेही घटक पाहिजे ते आतमध्ये तेवढेच येऊ दे. ठीक आहे. त्यानंतर सेल वॉल नसते याला. सायटोप्लाझम काय काम आहे तर एंडोप्लाझम आणि एक्टोप्लाझम मध्ये विभागलेले असते सायटोप्लाझम. सर्व जीव रासायनिक क्रिया इथे होतात. कुठं होतात तर सायटोप्लाझम. आता 2 नंबरचे जे घटक आहे सायटोप्लाझम, याच्यात नाही का सगळे नाही का घटक काय व्हायला लागलं, सगळ्या जीव रासायनिक क्रिया घडायला कुठं तर सायटोप्लाझम मध्ये. त्यानंतर सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग म्हणतात. आता सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग म्हणजे कसं, आपलं कधी कधी नाही का चुकून बेसन सांडलं की कोणीकडे जाते, बेसन बदल बघा तेवढ्या रंगाचं जे असते ते कोणीकडे जाते, तिकडे उतार आहे. तसं सायटोप्लाझम दादा काय करते, जिकडं सांडला तिकडं पाय तयार करायला, आणि खरा खुरा नाही, ट्रू लेग नाही,
स्युडो म्हणजे खोटावाला पाय तयार करायला, कशासाठी? लोकोमोशन, हालचाल करायला. त्यानंतर न्यूक्लियसचं काम काय? तर याच्यात काय खोटा न्यूक्लियस नाही, ते म्हणजे आपल्यात आपण भाऊ कोण म्हणायला लागलं न्यूक्लियस, आपण खरा खुरा खोटा नाही. पायासारखा खोटा हो का मी? नाही, तो स्युडो आहे, मी खरा आहे. न्यूक्लियस दादा कोणाला नेहमी भांडणार आहे स्युडो लेखला, हे खोटा असं म्हणते, मी खरा भाऊ म्हणतो, आम सच्च बोल. त्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन असते डीएनए साठवतो कुठं? तर याच्यात डीएनए सापडते. आता कशा सापडते? न्यूक्लियस मध्ये, याच्यात डीएनए नाही मिळालं, लक्षात ठेवा. केंद्र का खऱ्यामध्ये डीएनए सापडतो. त्यानंतर फूड व्हॅक्यूल अन्नरसदानी जे आहे त्याला फॅगोसायटोसिस नंतर तयार होते. कोणतं? फूड व्हॅक्यूल. आता फॅगोसायटोसिस आहे काय? सायटोसिस तर ही प्रक्रिया म्हणजे काय? फॅगो शब्दाचा अर्थ काय होते? एवढ्या शब्दाचा अर्थ होतो घन. जे पदार्थ गिळत असताना गटगट खायचे, सायटोसिस की जे पदार्थ पेशी खाते तर ती घन पदार्थ खाते. आणि दुसरी एक प्रोसेस आहे पायनोसायटोसिस. पायनोसायटोसिस म्हणजे जेवढे लिक्विड पदार्थ असतात, द्रव, तर ते खाण्याच्या प्रोसेसला म्हणतात पायनोसायटोसिस. आपण बघायलो फॅगोसायटोसिस. हा पट्ट्या अमिबा घन पदार्थ घेऊ द्या, घटघट आपल्या याच्यात घन कचरा आणि पतला कचरा आपल्याला माहिती आहे का? ते दोन बॉक्स करतात, ज्याच्यात लिक्विड राहते ती एका याच्यात, चिकट पदार्थ, पतलं राहते पाणी, ती एका भरण्यात टाकतात, एका बॉक्स मध्ये टाकतात कचरा पेटीत. आणि घन कचरा म्हणजे कोणता? ज्याच्यात पाणी नाही, सॉलिड आहे, असा कचरा कुठं टाकतात? दुसऱ्या याच्यात टाकतात, बरोबर आहे की नाही? तर ते गिळते कोणती? हे अमिबा घन कचरा गिळते, त्याला म्हणतात फॅगोसायटोसिस. काय म्हणायचं? फॅगोसायटोसिस. त्याच्यानंतर अन्नाचं पचन याच्यातच होते, कशात? फूड व्हॅक्यूल म्हणते याला. कशात व्हायला लागलं? हे बघा, याच्यात अन्न पचन व्हायला झिरो आहे. आपल्या याच्यात स्मॉल इंटेस्टाईन आतड्यात, तसं याच्यात नाही का पचन, कशात व्हायला लागलं? फूड व्हॅक्यूल मध्ये व्हायला लागलं. त्याच्यानंतर पोषक द्रव्ये शोषली जातात. इथं नाही का पोषक द्रव्याचे फायदे आहे ते न्यूट्रिशन आतमध्ये घेतलं जातं. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल त्याचं काय आहे? ते अतिरिक्त पाणी गोळा करते आणि संकुचित होऊन पाणी बाहेर टाकते. आता अतिरिक्त पाणी गोळा करण्याचं काम कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल मध्ये आहे. तर हे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल म्हणजे काय आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल हे करत असतात, ते काय करत असतात? व्हॅक्यूल जे पाणी आहे, कोणतं पाणी आहे? जास्ती वाढ, ते आतमध्ये घेऊन ठेवायचं गरजेचं, नाही तर विस्फोट होते. जास्त झालं पेशी फुटल की सेल मेम्ब्रेनचा कार्यक्रम वाचते. ते होऊ नये म्हणून जेवढं पाहिजे तेवढं मनात ठेवून देण्याचं काम कोण करते? म्हणजे याला म्हणतात पाणी संतुलन करण्याची प्रक्रिया कोण करते? तर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल करते. कोण करते? कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल करते. त्याच्यानंतर 5 नंबरचं जे आहे ज्याला म्हणतात लोकोमोशन, ते हालचाली करायचं काम कोण करते? त्यानंतर बघा इथं हालचाली कशा होतात? तर स्युडोपोडिया, खोट्या पायाद्वारे हालचाली होतात. सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंगचा अर्थ काय होतो? स्ट्रीमिंग म्हणजे प्रवाह, स्ट्रीम. जहाज एका दिशेने स्ट्रीम न जात असतो, प्रवाहाने जातो, तसं याच्यातला पदार्थ सायटोप्लाझम एका दिशेनं चालला की छोटा पाय तयार झाला, त्याला म्हणतात सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग. म्हणजे खोटा पाय तयार करण्याची प्रक्रिया आहे. तो खोटा पाय ह्याला कोणाला? तर आतमधले पदार्थांमध्ये, तो पदार्थ कोणता? सायटोप्लाझम. त्या प्रोसेसला म्हणायचं सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग, बरोबर आहे. त्यानंतर पोषण कसं झालं? होलोजेनिक न्यूट्रिशन. होलोजेनिक न्यूट्रिशनचा अर्थ व्हायला लागला जसे प्राणी घन पदार्थ डायरेक्ट घेतात आणि पचवतात, घन पदार्थ सॉलिड. पाहिलं ना चारा काय द्रव राहते का पाणी राहते का? डायरेक्ट घन राहते, याला पचून जिरवतात. तसं पोषण ही अमिबा करते, डायरेक्ट सॉलिड फॉर्म म्हणलं घेते आणि हे करते. त्या प्रोसेसला म्हणतात फॅगोसायटोसिस. म्हणजे अमिबा काय पतलं खात नाही, काही घटवाला येऊ द्या म्हणजे घन पदार्थ. त्यानंतर अन्नाचे पचन कुठं होते? तर फूड व्हॅक्यूल मध्ये, लक्षात द्यायला. त्यानंतर बघा याचं रिस्पिरेशन म्हणजे आपण श्वासोश्वास घेतो की नाही, याला डिफ्युजन पद्धतीने म्हणतात. आता डिफ्युजन म्हणजे काय? डायरेक्ट लगेच जसं आपलं अगरबत्ती आहे की नाही, अगरबत्ती लावली की डायरेक्ट तुमच्या आतमध्ये जाते ना, त्याचा स्मेल आतमध्ये जाते. तसा डिफ्युजन म्हणजे काय होते? ते अमिबाच्या आतमध्ये डायरेक्ट नाही का O2 जाते, ऑक्सिजन, आणि CO2 बाहेर फेकल्या जाते. म्हणजे येणं जाणं ही प्रक्रिया अमिबा डायरेक्ट करते, ते डिफ्युजन.
आणि या पाण्यात विरघळलेला जे त्याच्या आतमध्ये जे ऑक्सिजन आहे ते डायरेक्ट देते आणि पेशीत आणि CO2 बाहेर फेकते. म्हणजे पाण्यातला जो ऑक्सिजन आहे अमिबा पाण्यात घुसला की पाण्यातला ऑक्सिजन ये भाऊ म्हणते डायरेक्ट आणि मग ह्याला कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतो. म्हणजे या प्रोसेसलाच काय म्हणतात डिफ्युजन म्हणतात. काय म्हणतात डिफ्युजन. म्हणजे श्वासोश्वास घेणे. आपण जसं घेतो तसं आपण नाकावाटे घ्या मग खुपसात चाललं आणि मग आपल्या ते तसं नाही डायरेक्ट वरच्या लेअर मधून डायरेक्टच मधात चाललं आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात डिफ्युजन. त्यानंतर उत्सर्जन शरीरातलं बाहेर फेकण्याची प्रोसेस पण तशीच आहे. म्हणजे O2 घेतला आणि उत्सर्जन म्हणजे बाहेर फेकला ते डिफ्युजन. अतिरिक्त पाणी काय करते कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूलनं. मी तुम्हाला म्हणलो होतो पाणी संतुलन करण्याचं काम कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल करते. तर ते काय करते आणि यालाच म्हणतात ओस्मो रेग्युलेशन. ओस्मो शब्दाचा अर्थ होतो वाटरचं पाण्याचं संतुलन करायचं काम कोण करते तर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल करते. पाण्याला संतुलित करायचं. आपल्या इथं मम्मी भांडणं व्हायला की दोघांना वाटून देते बरोबर ते बरोबर पाणी दोन्हीकडे शरीराच्या आतमधील बाहेर ठेवायचं काम कोण करते तर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल करते. पाणी आत प्रवेश करणे, पाणी गोळा होणे, संकुचन होणे, पाणी बाहेर टाकणे म्हणजे गरजेपुरतं सगळं ठेवणे. प्रजनन कसं होते तर अनुकूलन परिस्थितीत बायनरी फ्युजन होते. बायनरी म्हणजे एक पेशीच्या दोन मम्मी सेलच्या दोन डॉटर सेल होतात तर तशा पद्धतीने त्याचं दोन समान भागात विभाजन होऊन दोन शेवया लागतात. प्रतिकूल परिस्थिती म्हणतात इनसाइटोमेंट किंवा क्रिस्ट फॉर्मेशन. आता काय व्हायला लागलं अमिबा त्याला भीतीचं म्हणजे एकदम वातावरण खराब वाटलं असं की तो पठ्ठ्या स्वतःवर साइस्ट एक लेअर तयार करून घ्यायला. त्याला काय म्हणतात साइस्ट तयार करणे. काय म्हणतात साइस्ट. आणि पुन्हा नाही का त्याला काय म्हणतात इन्साइटमेंट. इन्साइटमेंट म्हणजे जेव्हा तुम्हाला भीती वाटायला लागली अमिबाला वाटायला लागलं मी माझ्यासोबत काहीतरी घडते तसं वातावरण त्याच्या विरोधातलं झालं की पठ्ठ्या स्वतःवर एक लेअर तयार करते जसा कासव तयार करते. त्याला म्हणतात साइस्ट. साइस्ट तयार करणे म्हणजे इनसाइटमेंट म्हणजे वरून एक लेअर तयार करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात इनसाइटमेंट. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस काय आहे एक्साइटमेंट. आणि हे भीती झालेली अवस्था सोडली की एक्साइटमेंट करतात. म्हणजे काय होते वरचं लेअर कासव भीती गेली की काय करते स्वतःचं कवच बाजूला करते. तसं नाही काय त्याला म्हणतात एक्साइटमेंट. तर हे जैविक क्रिया आहे. त्यानंतर परिस्थिती अनुकूल झाल्या की सिस्ट फुटतो त्याला म्हणतात एक्साइटमेंट. ओके. परिस्थिती म्हणजे प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थिती. अनुकूल परिस्थितीमध्ये इन्साइटमेंट बनते होते चांगली परिस्थिती असली की आणि एक्साइटमेंट फुटण्याची परिस्थिती आहे. त्यानंतर बघा स्युडोपोडिया काय करते हालचाल. न्यूक्लियस काय करते पेशीचं नियंत्रण. फूड व्हॅक्यूल काय करतात अन्नाचं पचन. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल काय करतात अतिरिक्त पाणी बाहेर टाकणे. आणि सायटोप्लाझम काय करते जैविक रासायनिक प्रक्रिया. तर पेशीचे कार्य काय असेल तर स्युडोपोडिया काय करायला हालचाल आणि अन्न पकडणे. काय करायला हालचाल आणि अन्न पकडणे. न्यूक्लियस काय करायला पेशीचं नियंत्रण. फूड व्हॅक्यूल काय करायचं अन्नाचं पचन. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल काय करायला अतिरिक्त पाणी बाहेर टाकणे. त्यानंतर सायटोप्लाझम काय करायला जैविक क्रियांचे क्रिया. अशा पद्धतीने सगळ्या प्रोसेस या अमिबामध्ये घडायला लागल्या. आता शेवटचं बघा तुम्हाला शिकायचं काय याच्यातून तर अमिबा काय आहे युकॅरियोटिक. कसं आहे युकॅरियोटिक. त्यानंतर याच्यावर सेल वॉल असते का नाही. काय राहते सेल मेम्ब्रेन. याला काय आहे स्युडो पुडिया. त्याच्यानंतर फॅगोसाइटोसिस प्रोसेस म्हणजे काय होते घन पदार्थ पचन करण्याची प्रक्रिया. त्याला काय म्हणतात फॅगोसाइटोसिस. काय म्हणायचं फॅगोसाइटोसिस. कॉन्ट्रॅक्ट व्हॅक्यूलचे ऑस्मो रेग्युलेशन. ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे पाण्याचं काय होते संतुलन. ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे काय पाण्याचे संतुलन. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात याचं इम्पॉर्टंट काय आहे अमिबाचं तर इंटा अमिबा हिस्टोलायटिका हा परजीवी अमिबा आहे. तो अमिबायसिस म्हणजे अमिओबिक डिसेंटमेंट हा आजार निर्माण करतो दूषित अन्न आणि पाण्याद्वारे. कोणता अमिओबिक डिसेंट्री. अमिओबिक डिसेंट्री हा रोग तयार करतो. त्याच्यानंतर बघा आता लक्षात घ्या फक्त एवढेच लक्षात ठेवायचं हा युनिसेल्युलर युकॅरियोटिक प्रोटिस्टा स्युडोपोडिया अमिबॉइड मुवमेंट सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग फॉल्झाइक न्यूट्रिशन एंडोसाइटोसिस फेगमोसाइटोसिस फूड व्हॅक्यूल डिफ्युजन कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल ऑस्मो रेग्युलेशन बायनरी फ्युजन इन्साइटमेंट आणि इन्साइटमेंट. तर एक्साइटमेंट अशा पद्धतीने युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी युकॅरियोटिक केंद्र आहे.
प्रोटेस्टा याच्यात आहे. स्युडोपोडिया म्हणजे खोट्या पायाने हालचाल करते. अमेबाइड मुवमेंट आहे. सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग म्हणजे काय, सायटोप्लाझमच्या सहाय्याने पाय तयार केला गेला. त्यानंतर होलोजेनिक न्यूट्रिशन म्हणजे काय व्हायला लागलं, घनपदार्थ आतमध्ये घेऊन आणणे जिरवणे. एंडोसायटोसिस तशीच बाहेर. फेगोसायटोसिसला सुद्धा तेच म्हणतात की घनपदार्थ आतमध्ये घेऊन प्रक्रिया करणे. फूड व्हॅक्यूल काय करते, आतमध्ये कॉन्ट्रॅक्शन करून पाणी. त्यानंतर डिफ्युजन म्हणजे काय व्हायला लागलं, डायरेक्ट लगे पाणी आतमध्ये घेणे, सॉरी ऑक्सिजन आतमध्ये घेणे, CO2 बाहेर फेकणे. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूलचं संतुलन करणे पाण्याचं. त्यानंतर ऑस्मोल रेग्युलेशन म्हणजे तेच की पाणी संतुलित करण्याची प्रक्रिया. बायनरी फ्युजन म्हणजे एका पेशीच्या किती पेशी व्हायला, 2 पेशी व्हायला लागल्या. इनसाइट म्हणजे भीतीच्या अवस्थेमध्ये स्वतःवर काय कवच तयार करायला लागला. आणि धोक्याच्या याच्यात काय व्हायला लागलं, फुटणे. अशा पद्धतीचे धोक्याच्या याच्यात स्वतःवर नाही का कव्हर तयार करते, एक लेअर तयार करते, त्याला म्हणतात इनसाइटमेंट. आणि नॉर्मल अवस्था असली की काय करते, एक्साइटमेंट. ओके, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या.